पाया सूप. हाडं आणि सांधेदुखीसाठी उत्तम उपाय म्हणजे पाया सूप. कारण यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि कोलॅजन भरपूर प्रमाणात असतं. हे सूप बनवायला सोपं तर आहेच, पण याचे फायदे खूप आहेत. आज आपण सुहासिनीज किचनमध्ये हे सूप कसं बनवलं जातं ते पाहूया. पाया म्हणजे पाय, अर्थात बकरीचे ट्रॉटर म्हणजेच बकरीचे पाय वापरले जातात. तर आज आपण 2 पाय आणले आहेत. दुकानातून घेतानाच हे साफ करून घेतलेत, तरीही मी एकदा असे जाळीवर ठेवून वर भाजून घेत आहे. हे ट्रॉटर साफ करता आले ना तर सूप बनवणं अगदी सोपं आहे. माझ्या मुलांना पाया सूप खूप आवडतं आणि मला करता येत नव्हतं. आम्ही फक्त रेस्टॉरंटमध्ये गेलो की ऑर्डर करत होतो, पण नंतर मग मी हे शिकून घेतलं. कारण मुलांना जे आवडतं ते घरी करून दिलं की मग मुलं बाहेरचं खायला पाहत नाहीत. जाळीवर ठेवून हे पाय असे अलटून पलटून सगळ्या बाजूने भाजून घेतले की मग एका भांड्यात काढून घ्यायचे आणि याच्यावर पाणी ओतायचं. आता हे पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घेतले. पहा, असे थोडे घासून व्यवस्थित धुवून घ्यायचे. सगळे झाले की मग त्यातलं पाणी काढून टाकायचं. आणि आता हे आपल्याला सुक्के करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे. 2-3 चमचे गव्हाचं पीठ याला चोळून ठेवायचं. ह्याला पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे असं चोळून 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया. आणि 10 मिनिटानंतर हे पीठ असं चोळून ते स्वच्छ करून घ्यायचं आणि परत यामध्ये पाणी ओतून लागलेलं पीठ काढून टाकायचं आणि एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे ट्रॉटर्स धुवून स्वच्छ झालेले आहेत. हे सूप पातेल्यातही करता येतं, पण मग 2 तास उकळावं लागतं. पण आज मी कुकरमध्ये करणार आहे. हे ट्रॉटर्स आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत. कुकर गरम झाला की मग त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. हे सूप आजारी माणसांसाठी, अशक्त किंवा वयोवृद्धांसाठी केलं जातं. म्हणून तूप घातलं की हे एकतर पौष्टिक होतं आणि रुचकरसुद्धा होतं. आता 2 चमचे तूप घातलं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1-1.5 इंच दालचिनी, 1 हिरवी वेलची, 10 मारा काळी मिरी, 4 लवंगा, 2 हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आहेत. 8-10 लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घातल्यात. हे सगळं तुपावर घातलं की नंतर 1 कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि 1-1.5 इंच आल्याचा तुकडा घालायचा. हे सगळं तुपावर परतायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद घातली. कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे, पण ब्राऊन करायचा नाही आहे. आता कांदा नरम झाला की मग यामध्ये हे पीसेस घालायचे आहेत आणि तुपावर चांगले 3-4 मिनिटं परतायचे आहेत. गॅस थोडा कमी करायचा आणि हे आपण परततो ना तोपर्यंत बाजूच्या गॅसवर थोडं पाणी गरम करत ठेवायचं. हे 3-4 मिनिटं तुपावर चांगले भाजायचे आहेत. आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं, पण मी आता थोडंसंच मीठ घालते. हे असं व्यवस्थित भाजलं की मग यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी इथे 1.5 लिटर पाणी घातले आणि ढवळून कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस मोठा करून 1 शिटी द्यायची. आणि 1 शिटी झाली की मग 20 ते 25 मिनिटं कमी गॅसवर हे शिजू द्यायचं आहे. नंतर हवा गेली की कुकर उघडायचा आणि पाहायचं यातले पीस शिजलेत का. हे जे फ्लेश असतं ना ते या बोनपासून वेगळं झालं म्हणजे हे चांगलं शिजलं गेलं आहे. यात आपण जे खडे मसाले घातले होते
ते आपल्याला आता नको आहेत, फक्त आपल्याला याचा अर्क हवा होता. म्हणून आपण अर्धा तास हे शिजवून घेतले. आता एका टोपावर गाळणी ठेवायची आणि त्यावर हे ओतायचं. आणि हे गाळल्यानंतर यातले पीसेस जे आहेत ते आपण सूपमध्ये घालायचे आहेत आणि बाकीचा जो कांदा आणि गरम मसाले उरलेत ते फेकून द्यायचे. आता या सूपमध्ये मी मीठ कमी घातलं आहे आणि मला हे असंच पीस न घालता ते एकाला पाठवायचं आहे, कारण हे फक्त पिण्यासाठी द्यायचं आहे. म्हणून मी 1 कप बाजूला काढून घेतले. आणि आता हा टोप गॅसवर ठेवायचा आणि आपल्याला जितकं हवं तितकं होईपर्यंत हे आपल्याला आटवायचं आहे. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं आणि हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि आता हे झालेलं सूप आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. सर्दी, खोकला, अशक्तपणावर हा रामबाण उपाय आहे. या सूपमुळे पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यातील कोलेजनमुळे त्वचा टवटवीत तर होतेच आणि केससुद्धा निरोगी राहतात. आजारपणात किंवा सर्जरीनंतर आलेला अशक्तपणा दूर होतो. यातील कोलेजनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार बनते. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा प्राप्त होते. तसेच आयर्नची कमी असेल तर हे सूप घेणे शरीराला खूप फायदेशीर आहे. म्हणजे पहा याचे किती फायदे आहेत. याच्यावर थोडीशी मिरी पावडर आणि कोथिंबीर घालून हे सर्व करायला तयार आहे. पाहिलं ना, रेसिपी पण किती सोपी आहे. तर तुम्ही हे या थंडीमध्ये करून पहा आणि कसं झालं कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.